हॅलो फ्रेंड्स, MPSC दुनिया या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा आपलं दुसरं लेक्चर आहे. है ना मित्रांनो, आपला दुसरा व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, UPSC MPSC तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जे करंट अफेअर्सच्या इव्हेंट्स आहेत, तर त्याची आपण तयारी करून घेणार आहोत. आणि ती तयारी आपण कशाच्या माध्यमातून, तर MCQच्या माध्यमातून करत आहोत. रोज आपला एक व्हिडिओ असतो, त्याच्यामध्ये आपण 10 ते 15 प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन इकडे बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही MPSC दुनिया या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला रोजचे येणारे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर दिसते. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे आजचा की खालीलपैकी कोणत्या भारतीय मंत्र्याला गावीकरिता नामांकित करण्यात आलेले आहे. गावीकरिता नामांकित करण्यात आले आहे. ऑप्शन्स आहेत अमित शहा, राजनाथ सिंह, कैलाश चौधरी, डॉक्टर हर्षवर्धन. तर आपण याचं एक्सप्लेनेशन आणि उत्तर आता बघूया काय आहे. तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर हर्षवर्धन. काय बघा, केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत डॉक्टर हर्षवर्धन. यांना डोस आणि टीकाकरण करिता ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिनेशन बोर्डचे सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले आहे. ओके, सदस्य म्हणून डॉक्टर हर्षवर्धन यांचा कार्यकाळ हा 2021 ते 2023 असा असणार आहे. तेवढं लक्षात ठेवायचं. जे जे मुद्दे मी बॉक्समध्ये टाकलेले आहेत त्या मुद्द्यांवरती प्रश्न क्रिएट होणार. मित्रांनो, आपला असा प्रयत्न आहे की एकाच प्रश्नामधून तो टॉपिक क्लिअर व्हावा आणि त्याच्याशी रिलेटेड वन लाईनर प्रश्न कुठच्याही परीक्षेत आला तर तुम्हाला तो डील करता आलाच पाहिजे. तर आता इथे बघा, डॉक्टर हर्षवर्धनच्या नावांसोबत ते गावी बोर्डाचे सदस्य म्हणून किती काळ राहणार आहेत, तर गावीचं पर्पज काय आहे, हे असे काही काही प्रश्न येऊ शकतात, जो इथे क्लिअर झालाय. आय होप तुम्हाला हा प्रश्न कळला असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, भारताचे सर्वात उंच मौसम विज्ञान केंद्र, बघा सर्वात उंच हवामान विज्ञान केंद्र, ओके, काय आहे, हवामान विज्ञान केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. बघा, जम्मू काश्मीर, सिक्कीम, लडाख आणि उत्तराखंड. प्रश्न आहे सर्वात उंच हवामान विज्ञान केंद्र असा प्रश्न आहे. तर आपण ह्याचं आता एक्सप्लेनेशन पाहूया. तर बघा, भारताचे तत्पूर्वी हा बघा मित्रांनो, आपला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा हा लोगो आहे. आदित्य जायते वृष्टीही हा पण एक प्रश्नाचा भाग आहे बरं का. आदित्य जायते वृष्टीही हा एक प्रश्नाचा भाग मी का सांगितलं, कारण की त्याचे लोगो कोणता आहे, लोगो कशाचा आहे, ठीक आहे, किंवा कोणता आहे असं येऊ शकतो. आणि त्याचं स्लोगन लाईन काय आहे, स्लोगन मध्ये कलर कोणते वापरलेले आहेत, असे प्रश्न सुद्धा येत असतात काही काही परीक्षांमध्ये. तर हे इथे लक्षात ठेवायचं. बघा, झेंड्याचा रंग वापरलेला आहे, आदित्य जायते वृष्टीही ह्याचं स्लोगन आहे. आणि असा त्याचा बघा, त्यांनी वाऱ्याची दिशा स्लोगन मध्ये वापरलेली आहे. ओके, तर ह्याचं उत्तर आता बघूया. तर ह्याचं उत्तर आहे लडाख. लडाख, पर्याय क्रमांक 3. काय आहे बघा, हे मौसम विज्ञान केंद्र क्षेत्राकरिता वातावरणाचे पूर्वानुमान सांगेल आणि भविष्यवाणी प्रारंभिक चेतावणी प्रणालीला मजबूत करणार आहे. भारतातील सर्वात उंच बघा विज्ञान केंद्र यांची उंची किती असणार आहे, 3,500 मीटर अशी आहे. कुठे असणार आहे, तर लडाखला असणार आहे. ठीक आहे, पर्पज काय आहे, तर वातावरणाचे पूर्वानुमान, म्हणजे पाऊस कधी पडणार आहे, किती पडणार आहे, कोणत्या वाऱ्यातून पडणार आहे, काही धोका आहे का, किंवा काही काळजी घ्यायला पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला याच्यामुळे फायदा होणार आहे. आणि ते कुठे उभारल्या जाणार आहे, तर लडाख येथे ते उभारल्या जाणार आहे. आय होप मित्रांनो, तुम्हाला छोटे छोटे प्रश्न इथून कव्हर होत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने, बघा खालीलपैकी कोणत्या देशाने सांस्कृतिक वारसा संरक्षण करिता युनेस्को आशिया प्रशांत पुरस्कार 2020 जिंकला आहे. लक्षात ठेवा, सांस्कृतिक वारसा संरक्षणाकरिता पहिलं हे लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि युनेस्कोने दिलेला आहे, हा याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. आशिया प्रशांत पुरस्कार 2020 जिंकलाय. बघा, ऑप्शन्स आहेत पाकिस्तान, भारत, चीन, जपान. आता उत्तर पाहूया याचं काय आहे. वाव, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, आपल्या भारत देशाने मित्रांनो सांस्कृतिक वारसा जतन पुरस्कार कोणाकडून दिला जातो, युनेस्को.
युनेस्कोकडून जो प्रोव्हाइड केला जातो तो जिंकलेला आहे. आता का बरं जिंकला याचं स्पष्टीकरण पाहूया. बघा, सुंदर नर्सरीच्या सतत विकास विशेषण शाश्वत पाहिजे होतं इथे, सॉरी, शाश्वत विकास विशेष मान्यता करता आणि दिल्ली हेरिटेज पार्क सुंदर नर्सरीच्या पारिस्थितिक आणि वारसा जतन करण्याकरता त्यांचे योगदान याबद्दल उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे. आणि अजून बघा कशाच्या बेसिसवर आहे, तर केरळमधील गुरुवर्यू मंदिर कुटुंबलम ला आपली कलात्मक परंपरासोबत, बघा लक्षात घ्या, कुठे कलात्मक परंपरांसोबत वास्तुकला वारसा पुनर्जीवित करण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल डिस्टिंक्शन पुरस्कार मिळालेला आहे. बघा, हे दोन्ही ऍक्च्युली हे पण इम्पॉर्टंट आहे. का मिळालंय आणि अजून केरळला कशाबद्दल आहे, तर गुरुवायूर मंदिर कुटुंबलम इथे आहे. ठीक आहे, का बरं मिळालंय, तर त्यांनी वास्तुकला वारसा पुनर्जीवित करण्याचा जे योगदान दिलेलं आहे ह्याच्यासाठी मिळालेलं आहे. आणि बघा, सुंदर नर्सरीच्या शाश्वत विकास मान्यता करता आणि दिल्ली हेरिटेज पार्क नर्सरीच्या पारिस्थितिकी आणि वारसा जतन करता, म्हणजे ह्यामध्ये ज्यांनी जे योगदान केलेलं आहे म्हणून युनेस्कोने भारताला दिलेलं आहे. दिल्ली आणि केरळ ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सुंदर नर्सरी शाश्वत विकास विशेष मान्यता. ओके, बघा प्रश्न एन्व्हायरमेंटवरचे हे अनिवार्य असतात. जे पर्यावरण हा जो घटक आहे तिथे प्रश्न वारंवार विचारल्या जातात. ठीक आहे, तर पर्यावरणाचे जे प्रश्न असतात हे सोपे असतात, लोकेशन बेस्ड असतात. त्यामुळे मित्रांनो हे तुम्ही काय म्हणतात त्याला, कुठच्याही स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला ह्याचा महत्त्व हे खूप अनन्यसाधारण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. युनायटेड किंगडमने 7 वर्षाच्या आत 99% टेरिफला समाप्त करण्यासाठी कोणत्या आशियाई देशासोबत एक मुक्त व्यापार करार केला आहे? ओपन बिझनेस एग्रीमेंट. ओके, ओपन बिझनेस अग्रीमेंट कोणत्या देशासोबत त्यांनी तो केलेला आहे हे लक्षात घ्या. बघा, भारत, म्यानमार, चीन, व्हिएतनाम. याचा पर्याय आहे काय, तर व्हिएतनाम. कोणी केलेला आहे? युके, युनायटेड किंगडम. युकेने तो केलेला आहे 7 वर्षाच्या. बघा, 7 वर्षांच्या आत 99% टॅरिफ निर्मूलन, म्हणजे एका देशाचा माल दुसऱ्या देशामध्ये विदाऊट टॅरिफ तो ट्रॅव्हल करणार आणि त्याच्यामुळे काय होणार, मुक्त व्यापार झालं की त्याच्यामुळे टॅक्सेशन कमी होतं, लोकांना वस्तू स्वस्त प्रमाणात मिळतात. आणि कसं असतं, एका देशाने दुसऱ्या देशाची हे का एका देशाने दुसऱ्या देशाची बाजारपेठ काबीज करण्याचा, आणि त्याच्यामुळे काय होतं की ट्रेड वाढला की आपोआपच बाउंड्रीलेस बिझनेस तयार होतो. ठीक आहे, बघा, आणि टॅरिफ निर्मूलन सोबत व्हिएतनामला युकेने काय दिले बघा, 114 मिलियन पाऊंडची बचत त्यामुळे होणार आहे. ह्याच्यामध्ये बचत होते मित्रांनो, पण जे टॅक्स वाढतात ना ते अल्टिमेटली सामान्य जनतेवर, इथून नाही तर तिथून शासन कोणतंही असो ते आपल्यावर इम्पोज करतच असतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या 2 ठिकाणामधील 100वी किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला? म्हणजे इन शॉर्ट असा प्रश्न असणार की 100वी जी किसान रेल्वे आहे, 100वी जी किसान रेल्वे आहे ती कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावली? ठीक आहे ना. आणि त्याला कोणी ग्रीन झेंडा कोणी दाखवला, हिरवा झेंडा कोणी दाखवला, तर माननीय पंतप्रधानांनी. तर बघा, जोधपूर ते रायपूर, मुंबई ते चेन्नई, सांगोला ते शालिमार, विजाग ते शिमला. ओके, उत्तर लोकेट होत आहे, तर ह्याचं योग्य उत्तर आपण पाहूया. ह्याचं उत्तर आहे सांगोला ते शालिमार. आणि हे खूप जास्त चर्चेच होतं बघा, सांगोला ते शालिमार ह्याच्याबद्दल खूप सारे प्रश्न आलेले होते. आणि हा प्रश्न लक्षात ठेवा, 100% कुठच्या ना कुठच्या परीक्षेमध्ये येणारच, कारण कृषी रिलेटेड हा प्रश्न आहे आणि कृषी कायदा आणि त्याच्याशी आपल्याला प्रत्येक एक ऍक्टिव्हिटी जी आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सांगोला हे तुम्हाला माहिती असेल, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला आहे. आणि शालिमार हे आय थिंक वेस्ट बेंगॉल, येस येस, वेस्ट बेंगॉलमध्ये शालिमार हे ठिकाण आहे. तर बघा, ऑगस्ट 2020 मध्ये कृषी आणि शेतकऱ्यांना समर्पित पहिल्या किसान रेल्वेचे देशभरातील शेतकरी आणि बाजारांना जोडण्यासाठी ही सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगोला ते पश्चिम बंगालच्या शालिमारपर्यंत 100वी किसान रेल्वे हे केलेले. म्हणजेच काय, तर मालांचं जे काही कृषी उत्पादन आहे, जे काही कृषी माल आहे, कच्चा माल असेल किंवा इतर कुठच्याही घटक असतील, तर त्याचं जे आवागमन आहे ते रेल्वेच्या माध्यमातून सुगम व्हावं, हा त्याच्या मागचा पर्याय सॉरी हा त्याच्या मागचा उद्देश होता. ठीक आहे, सो आपल्याला इथे प्रश्न लक्षात ठेवायचा एकच इम्पॉर्टंट आहे की कोणी दाखवला
तसा प्रश्न येणार नाही. मोदींनी दाखवला हे ऑलमोस्ट आहे, बट त्याचा जो एरिया आहे सांगोला ते शालीमार हे 2 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. पुढे पाहूया. बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. जपान ते चीनचा सामना करण्यासाठी 5 आईज अलायन्स देशांमध्ये समावेश करण्याची घोषणा केली. बघा, लक्षात ठेवा, इथे इम्पॉर्टंट आहे 5 आईज अलायन्स. कशाने, कोणी केली? जपानने. पण कशासाठी केली? चीनचा सामना. ओके, रशिया 5 आईज अलायन्सचाही भाग आहे. आता पर्याय आहे दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य, फक्त ब, फक्त अ. बघा, आता याचं उत्तर आहे फक्त अ. आता पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की 5 अलायन्स मध्ये कोणत्या कोणत्या कंट्रीज येतात. 5 अलायन्स कंट्रीज मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे. तर बघा, आहे कोण? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, UK अँड युनायटेड स्टेट. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, UK अँड युनायटेड स्टेट. ह्याच्यामध्ये आता 6वा देश जो आलेला आहे तो जपान आलेला आहे. आणि ह्या सगळ्यांनी का अलायन केलेला आहे? टू फाईट विथ द चायना. ओके, आता प्रश्न येऊ शकतो 5 आईज अलायन्स मध्ये, 5 अलायन्स कंट्रीज मध्ये भारताचा समावेश आहे का? तर आपल्या इंडिया याच्यामध्ये नाही. बघा, लक्षात घ्या, जे स्ट्रॉंग हे आहेत, काय म्हणतात त्याला, ज्या काही स्ट्रॉंग इकॉनॉमिक्स आहेत, त्या स्ट्रॉंग इकॉनॉमिक्सने चायना विरुद्ध फाईट करण्यासाठी हे अलायन्स बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, UK अँड युनायटेड स्टेट यांचा समावेश आहे. बरोबर आहे. त्याचा अजून काय पर्पज आहे बघा, या 5 राष्ट्रांनी इथे दिलेले बघा, चीन आणि उत्तर कोरियाद्वारे वाढत्या धोक्याचे उत्तर देण्यासाठी सहयोग देण्याचे ठरवले. फक्त चीनलाच नाही टार्गेट केले, की नॉर्थ कोरियाचा पण जे थ्रेट आहे, नॉर्थ कोरियन थ्रेटला पण त्यांनी उत्तर देण्यासाठी हे बनवलेलं आहे. ठीक आहे. आणि 6वा भाग कोण आहे? आता हे काय 5 आईज लाणार का? नो, दिस इज अ 6 आईज अलायन्स कंट्रीज आणि 6 कंट्रीज वर जपान. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. बघा मित्रांनो, प्रश्न आपण ज्यावेळेस सोडवतोय तर त्याच्यासोबत पाठ झाला पाहिजे. 5 आईज कंट्रीज कोणत्या आहेत? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, ओके, युनायटेड किंगडम अँड युनायटेड स्टेट. चलो, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा. बघा, किती छान म्हटलंय. काय म्हटलंय? अयोग्य विधान निवडा. अर्जेंटिना देश गर्भपाताला वैध बनविणारा पहिला देश. अर्जेंटिना देश मध्य अमेरिकेमध्ये आहे. मध्य अमेरिकेतील एक देश आहे. पर्याय दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य, फक्त ब आणि फक्त अ. ह्याचं उत्तर पाहूया. बघा, ह्याचं उत्तर आहे फक्त ब. आणि बघा, एवढं लक्षात घ्या बाळांनो, की इथे सगळ्यात पहिले काय विचारलंय तर अयोग्य विधान विचारलेलं आहे. काय विचारलंय? अयोग्य विधान निवडा असं म्हटलेलं आहे. आणि उत्तर आहे फक्त ब. का बरं? बघा, अर्जेंटिनाची जी काँग्रेस आहे, बघा, अर्जेंटिना हा देश इथे दिलेला आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ब हे विधान का चुकीचं आहे? तर हा देश जो आहे हा मध्य अमेरिकेतला एक देश नसून हा लॅटिन अमेरिकेतला एक देश आहे. कशातला आहे? इट्स अ लॅटिन USA कंट्री. ओके, हा मध्य अमेरिकेतला, म्हणून हे विधान चूक आहे. तर त्यांनी काय म्हटलंय बघा, त्यांनी का अर्जेंटिनाचा जो काँग्रेस आहे, तिकडची जी पार्टी आहे, त्यांनी गर्भावस्थेच्या 14व्या आठवड्यापर्यंतच्या गर्भपाताला वैध केले. 14व्या आठवड्याच्या. या देशात जगातील सर्वात अधिक प्रतिबंधात्मक गर्भपात कायदा 1 असा आहे. या परिवर्तनाने ऐतिहासिक आणि जनहितार्थ अर्जेंटिनापासून लॅटिन अमेरिकेत बदलाव होऊ शकतो. ओके, काही गोष्टी चांगल्याही आहेत का? आपल्याला इथे 2च इम्पॉर्टंट गोष्टी आहे, की गर्भपाताला वैध ठरवणारा पहिला देश कोणता आहे? 14व्या आठवड्यापर्यंत करायचं हे त्याचं फक्त एक अट आहे, अर्जेंटिना आहे. आणि अर्जेंटिना ही लॅटिन अमेरिकन कंट्री आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. भारत सरकारने अन्य देशांना आकाश मिसाईल निर्यातीला मंजुरी प्रदान केली आहे. आकाश मिसाईल पूर्णपणे स्वदेशी आहे. पर्याय बघा, फक्त ब, फक्त अ, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. आता ह्याचं उत्तर पाहूया. तर ह्याचं उत्तर आहे दोन्हीही विधान योग्य. ओके, आकाश हे जे मिसाईल आहे हे पूर्णपणे आपल्या भारत राष्ट्राने तयार केलेलं आहे. बघा, भारत सरकारने आकाश मिसाईल निर्यातीचे 5 मिलियन अमेरिकी डॉलरचे लक्ष ठेवले आहे. आकाश मिसाईल मध्ये 96% अधिक स्वदेशी घटक आहेत.
बघा, आकाश मिसाईल निर्यातीने भारत सरकारला 2025 पर्यंत रक्षा विनिर्माणमध्ये 25 बिलियन अमेरिकन डॉलर व्यवसायाचे लक्ष्य प्राप्त करण्यास मदत होईल. आणि काय झालेलं आहे, अन्य देशांना तुम्ही आकाश मिसाईल वापरू शकता. ही अतिशय आपल्या देशासाठी बघा एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे की आपल्या देशाने तयार केलेलं पूर्ण स्वदेशी असलेलं मिसाईल हे इतर देश आहेत. म्हणजे आज आपली जी वाटचाल आहे ती खूपच यशस्वी रीतीने सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये आपले सर्व DRDO आणि शास्त्रज्ञांचं खूप मोठं योगदान आहे बघा मित्रांनो, हो की नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. बघा, खालील विधानांचा विचार करून, कुठे गेलं, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा. बघा, कुठचीही स्पर्धा परीक्षा असते ना मित्रांनो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगासपासून किंवा आपल्या व्हिडिओजमध्ये लक्षात येईल की तुम्हाला काय विचारलंय हे खूप मॅटर करतं. बघा, इथे विचारलंय अयोग्य विधान निवडा. ओके, 6 महिन्यांकरिता अफसा, आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट, माहिती असेल तुम्हाला. हे बघा, अफसाचा फुल फॉर्म आहे आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट. ओके, अधिनियम अंतर्गत नागालँडला अशांत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. नागालँड अधिनियम 1950 अंतर्गत अशांत क्षेत्र घोषित केलेले आहे. बघा, पर्याय काय आहे, फक्त ब, फक्त अ, दोन्ही योग्य आणि दोन्ही अयोग्य. याचं उत्तर पाहूया. बघा, याचं उत्तर आहे फक्त ब हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. फक्त ब. का बरं ते पण पाहूया. बघा, 6 महिन्याकरता अफसा अधिनियम अंतर्गत नागालँड अशांत क्षेत्र घोषित करण्यात आले. बघा, गृह मंत्रालयाने सशस्त्र बल अधिनियम 1958 अंतर्गत नागालँडला 6 महिन्याकरता अशांत केलेलं होतं. आता ही लेटेस्टची घटना आहे बघा. आय थिंक ही जानेवारी महिन्यामध्ये घडलेली आहे. जानेवारी महिना, आता जानेवारी 2021 मध्ये घडलेली घटना आहे. ठीक आहे. मग असा प्रश्न येऊ शकतो की अफसाने कोणत्या कोणत्या राज्यांना अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते जानेवारी महिन्यात. तर त्याचं उत्तर काय येणार, तर उत्तर येणार नागालँड. का बरं, आता एवढे लक्षात घ्या. बघा, अशांत क्षेत्र घोषित करण्याचे कारण नागालँडमध्ये विभिन्न भागात हत्याचे प्रमाण जबरदस्तीने वसूल आणि लूटपाट करणे हे आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. बघा, भारताचे ओके, भारताचे पहिले स्वदेशी पद्धतीने हवाई ड्रॉपबेल कंटेनर सहाय्यक NG विकसित करण्यात आले. सहाय्यक NG हे सहाय्यक MK चे प्रगत संस्करण आहे. पर्याय आहे फक्त ब, फक्त अ, दोन्ही अयोग्य, दोन्ही योग्य. बघा, लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे दोन्ही योग्य. याचं योग्य उत्तर आहे दोन्ही योग्य. काय, पहिले हे जाणून घेऊया. सहाय्यक NG ओके, जे आता विकसित केले त्याचे फीचर्स काय काय आहेत. ओके, सहाय्यक NG जे तयार केलेलं आहे त्याचे फीचर्स काय काय आहे. बघा, सहाय्यक NG 50 किलोग्रॅम पर्यंत पेलोड घेऊन जाऊ शकते. हा इम्पॉर्टंट फीचर आहे. ओके, सहाय्यक NG चे परीक्षण संरक्षण मंत्रालयामार्फत करण्यात आले. ओके, हे GPS ने सक्षम आहे आणि सहाय्यक NG कंटेनरच्या अन्वये दर पॅरेशूटला पॅराशूट प्रणालीद्वारा नियंत्रित करता येते. ह्याच्यामधल्या फीचर्स वरती असा येईल की खालील वैशिष्ट्य कोणाची आहेत, तर NG ची आहेत की MK ची आहेत, असे प्रश्न इथे विचारण्यात येऊ शकतात मित्रांनो. तर लक्षात ठेवा, आपण NG चे फीचर्स पाहिलेले आहेत, 50 किलो पर्यंत, त्याच्यानंतर संरक्षण मंत्रालय, GPS आणि पॅराशूट प्रणाली. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, भारताने आपला क्लाउड स्टोरेज सिस्टीम डिजीबॉक्स, क्लाउड स्टोरेज सिस्टीम डिजीबॉक्स कोणी लॉन्च केला. ओके, भारताने आपला कोणामार्फत लॉन्च केला. ओके, इथे प्रश्न आहे नीती आयोग, DRDO, IIT मद्रास, IIT जोधपूर. बघूया पुढे. बघा, ह्याचं उत्तर आहे नीती आयोग. ओके, नीती आयोगाने केलेलं आहे. म्हणजेच काय, तर बघा, भारताजवळ आता आपला स्वतंत्र क्लाउड स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. डिजीबॉक्स गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट साठी एक संभावित विकल्प आहे. ओके, त्याच्यानंतर होम ग्रोन डेटा स्टोरेज मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म नीती आयोगाने लॉन्च केलेला आहे. हे निश्चित उपयोगकर्ता सोबत व्यवसायांमध्ये स्वस्त सेवा प्रदान करण्यासाठी केले. म्हणजे आपला एक मिशन आहे बघा, डिजिटल इंडिया. ओके, डिजिटल इंडियामध्ये आपण सगळ्यात पहिले कशावर, तर सिक्युरिटीवर आणि सोर्स, त्याच्यानंतर स्टोरेज ह्याच्यावर काम करतो आणि या स्टोरेजच्या कामासाठी नीती आयोगाने डिजीबॉक्स हा लॉन्च केलेला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोण भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे सोडून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले? जॅकमा, ली किंग, झोंग शांगशान आणि गौतम अदानी. आता प्रश्नातूनच लक्षात घ्या, भारतीय उद्योगपती आशियामधून पुढे गेलेले आहेत, भारतीय उद्योगपतीला डावलून. उत्तर बघूया ह्याचं. बघा काय आहे, तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे? जोंग शानशान. ओके, त्यांचं चित्र बघा दिसलंय. कोण येथे ब्लूमबर्ग इंडेक्स नुसार जगातील 11वे श्रीमंत व्यक्ती जोंग शांगशान यांची संपत्ती बघा किती आहे, एवढी आहे. आणि जोंग शांगशान यांनी आपल्या करिअरमध्ये पत्रकारिता, मशरूम शेती आणि आरोग्य सेवा यांना प्राथमिकता दिलेली आहे. आणि हे सगळे उद्योग ते करत आहेत. ज्यांनी कुणाला केलेलं आहे तर भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांना त्यांनी मागे टाकलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, भारतीय नौसेना जहाज INS किल्टन कोणत्या मिशन अंतर्गत मानवी सहायता देण्यासाठी कंबोडिया येथे पोहोचले होते? कंबोडिया येथे पोहोचले होते कोणत्या मिशन अंतर्गत? मिशन सागर 3, मिशन वंदे भारत मिशन, मिशन सूर्यकिरण आणि मिशन सहज. त्याचं योग्य उत्तर आहे तर मिशन सागर 3. ओके, आता इथे अनेक प्रश्न आहेत बघा. नौसेना INS किल्टन, ओके, कंबोडियाला गेलं होतं INS किल्टन आणि कशाला? तर मानवी सहायता करण्यासाठी. बघा, कंबोडियामधील पूर प्रभावित नागरिकांसाठी 15 टन मानवी सहायता आणि आपदारहित म्हणजे आपत्तीरहित भांडार वितरित करण्यासाठी, ज्याला कंबोडियाची राष्ट्रीय आपदा प्रबंधन समितीला दिलं. आणि हे काय आहे? मिशन सागर 3 अंतर्गत हे जहाज कामामध्ये आलेलं आहे. लक्षात ठेवा, सागरी मिशन 1, 2, 3 आहेत. 3 हे परदेशीसाठी आपण तयार केलेलं होतं. आणि त्याचा काय पर्पज होता बरं सांगा मिशन 3चा? तर ते कंबोडियामध्ये गेलेलं होतं. कशासाठी? तर पूरग्रस्तांना, पुरासाठी. आणि इथे लिहून ठेवायचं कंबोडिया, आणि मानवी मदत पोहोचवण्यासाठी. एवढाच आहे. आणि असा हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा डेफिनेटली कुठच्या ना कुठच्या ह्याच्यामध्ये आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील कोणत्या शहरात नवीन एम्स स्थापनेची आधारशिला ठेवली? सुरत, भरूच, गांधीनगर आणि राजकोट. त्याचं योग्य उत्तर बघूया काय आहे. ह्याचं उत्तर आहे राजकोट. एम्सचं हॉस्पिटल, येस, एम्स स्थापनेची. ह्याचं काय बघा, 31 डिसेंबर 2000 2020 रोजी गुजरातमधील राजकोट येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापनेची आधारशिला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ठेवली. नवीन एम्स स्थापनेचा उद्देश गुजरातमध्ये आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करणे. आणि त्याच्यासाठी त्यांनी कुठे निर्माण केलेला आहे तर राजकोट येथे गुजरातमधील एम्सचं नवीन हॉस्पिटल लॉन्च केले. कोणामार्फत? तर पंतप्रधान मोदी यांच्या मार्फत. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आजचा तो शेवटचा प्रश्न आहे. येस, पिएरे कार्डिन यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाशी संबंधित होते? पिएरे कार्डिन, जपान, अमेरिका, फ्रान्स, इंडोनेशिया. बघा काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्स. काय बघा, पिएरे कार्डिन कोण होते? एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर, ज्यांनी 1960 आणि 70च्या दशकामध्ये अवंत शैली करता प्रसिद्ध होती. येस, अवंत शैलीचा वापर त्यांनी आपल्या फॅशन डिझायनिंग मध्ये केला होता. आणि त्यांचा जन्म 1922 मध्ये व्हेनिस, इटली येथे झालेला. ओके, आणि जरी ते इटलीमध्ये जन्माला आले तरी त्यांचे जे कार्यस्थळ होतं ते पूर्णपणे कोणतं होतं तर ते फ्रान्स या देशाशी निगडीत होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. आपण करंट अफेअर्सचे अजून 15 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज.